हॅलो एव्हरीवन, ॲनिमल क्लासिफिकेशन यामधील विद्यार्थ्यांवर लेक्चर नंबर 2 आहे, ज्यामध्ये आज आपण मित्रांनो हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं. ओके, आता आपण बघणार मित्रांनो ट्रॅडिशनल मेथड्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन्स. ठीक आहे, तर यामधला दोन महत्त्वाचे पॉईंट डिस्कस करायचे आहे, तो म्हणजे नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. नेमकं कशाला म्हणायचं? ठीक आहे, एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो. ठीक आहे, 101% हा यावरती क्वेश्चन जो आहे तुम्हाला येऊ शकता मित्रांनो, आणि एकदम सिंपल पद्धतीने आपण समजून घेऊ मित्रांनो. ठीक आहे, डोंट टेक टेन्शन. ठीक आहे, तर चला मग व्हिडिओ आपण सुरुवात करूया. पण सुरुवात करण्याआधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आता तुम्ही आपला यूट्यूब चॅनल जो आहे सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, आता हा जो चॅप्टर जो आहे आपल्याला पूर्ण चॅप्टर जो काही तुम्ही स्टडी करणार. ठीक आहे, तर हा तुम्ही चॅप्टर जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकायचा असेल तर हा काय करायचा आहे, एकमेकांची जे टॉपिक आहेत, जे काही फायलम्स असतील, जे काही किंगडम्स असतील, या एकमेकांना आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे, कम्पेअर करून आपण स्टडी करणार. ठीक आहे, तर त्याला मग जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया. फर्स्ट नॉन कॉर्डेट्स. ठीक आहे, आता कॅरेक्टर कोणकोणते आहेत नॉन कॉर्डेट्स? तर नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स हे एकमेकांच्या काय येतं, अपोजिट आहेत. ठीक आहे, एकामध्ये प्रेझेंट असेल तर एकामध्ये दुसऱ्यामध्ये काय असेल ते अब्सेंट्स असतील. ठीक आहे, एकदम अपोजिट असेल. ठीक आहे, तर फर्स्ट बघा, नॉन कॉर्डेटमध्ये बॉडी इज नॉट सपोर्टेड, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉट्स. ठीक आहे, आता बॉडी जे आहे नॉन कॉर्डेट्समध्ये जे असणार ॲनिमल्समध्ये, त्यामध्ये सपोर्टेड नाही, म्हणजे यामध्ये काय, अब्सेंट्स ऑफ नोटोकॉट. ठीक आहे, काय असेल, अब्सेंट्स ऑफ नोटोकॉट्स. ठीक आहे, सेकंड आहे पॅरेंगिल गिल स्प्लिट आर अब्सेंट. ठीक आहे, जे काही पॅरेंगिल गिल्स आहे, म्हणजे ही जी दिल्ली आहे पॅरेंजिल, म्हणजे अबाउट द रेस्पिरेशनच्या केसमध्ये आहे. ठीक आहे, तर ही जी आहे नॉन कॉर्डेट्स ॲनिमलमध्ये काय असेल, अब्सेंट असेल. तर पहिला पॉईंट, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉट्स. ठीक आहे, नोटोकॉट जे हे सपोर्ट नाही करणार. सेकंड आहे पॅरेंगिल गिल स्प्लिट जे आहे ही काय रेस्पिरेशनच्या केसमध्ये असतं, तर ही काय यामध्ये अब्सेंट्स आहे. ओके, थर्ड पॉईंट आहे नर्व कॉर्ड. ठीक आहे, आता यांनी बघा मित्रांनो, यांनी म्हणलं आहे बॉडी इज नॉट सपोर्टेड. ठीक आहे, तर कॉर्डेटामध्ये काय असेल, बॉडी इज सपोर्टेड, ते आपण समोर बघणार मित्रांनो. हे तुम्हाला कम्पेअर स्टडी करायचे आहे. ठीक आहे, असे मला दोन पार्ट करायचे, एक साईड असेल नॉन कॉर्डेट आणि एक साईड काय असेल कॉर्डेट. तर पहिला पॉईंट काय असेल, नोटोकॉट इज नॉट सपोर्टेड टू द बॉडी. ठीक आहे, ओके, आणि इकडे काय असेल, नोटोकॉट इज सपोर्टेड टू द बॉडी. सेकंड काय असेल, पॅरेंगिल गिल स्प्लिट आर अब्सेंट, त्यामध्ये काय असेल, पॅरेंगिल गिल्स आर प्रेझेंट. ओके, दोन पॉईंट झाले. तिसरा पॉईंट काय असेल, नर्व कॉर्ड इज प्रेझेंट. बघा, नर्व कॉर्ड जे ही काय प्रेझेंट्स आहे इन व्हेंट्रल साईड. कुठं असेल, व्हेंट्रल साईड. इट इज सॉलिड इन पियर. कसे असेल, सॉलिड इन पियर त्या ठिकाणी असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा, नर्व कॉर्ड प्रेझेंट आहे व्हेंट्रल साईडला आणि कसे आहे, सॉलिड इन पियर आहे. ओके, तर त्यामध्ये नर्व जे आहे ही काय असेल, ते अपोजिट राहणार. ऑब्विसली आपण बघणार समोर. तर नेक्स्ट बघा, हार्ट इज प्रेझेंट इन डॉर्सल साईड. ठीक आहे, जे काही नॉन कॉर्डेट्स आहे, जे काही नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्स आहे त्यांच्यामध्ये जे हार्ट आहे हे कुठं प्रेझेंट आहे, डॉर्सल साईडला. डॉर्सल साईड म्हणजे कोणती साईड, बॅक साईड. ओके, आपण समोर बघणार. तर हे तुमचे चार महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स, जे काही कॅरेक्टर्स आहेत नॉन कॉर्डेटाचे, तुमच्या लक्षात आले असतील. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक शेप नोटोकॉट्स. सेकंड, pharyngeal gills split are absent. Third, nerve cord is present in ventral side. It is solid and pure. Okay, and fourth one is the heart is present in dorsal side. ठीक आहे, सेम याच्या अपोजिट विरुद्ध कोण असतील, नॉन कॉर्डेट, सॉरी कॉर्डेटचे असतील. एकदम एवढं सिम्पल आहे, पण केव्हा, जेव्हा आपण एक कम्पेरेटिव्हली स्टडी केलं तेव्हा. ओके मित्रांनो, तर तुम्ही जर चॅनलवरती जर प्रथम आला असाल, ठीक आहे, तर तुम्ही नक्कीच आपला चॅनल जो आहे सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येत्या एक्झाममध्ये आपल्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. ओके, तर चला जाऊया समोर. तर बघा काय म्हणतोय, नॉन कॉर्डेट आर क्लासिफाईड. जे आपण जास्त बघितले, आपण नॉन कॉर्डेट बघतोय, तर हे नॉन कॉर्डेट जो आहे हा फर्दर क्लासिफाईड आहेत, डिवायडेड इंटू द 10 फायला. 10 फायला कोणकोणते आहेत ते आपल्या ठिकाणी डिस्कस करायचे. ठीक आहे, तर हे सुद्धा आपण कसे डिस्कस करणार आहोत मित्रांनो, तर यस ऑब्विसली व्हेरी गुड, कुठलं, कम्पेअर करणार. ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थी मित्रांनो आधीचा लेक्चर 1 त्यांनी बघितला नसेल, त्या व्हिडिओची लिंक जी आहे तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन्स बॉक्समध्ये भेटून जाईल. ठीक आहे, तिथे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ आधी बघा. ओके, तर 10 फायलम कोणकोणते आहेत, तर पहिला आहे प्रोटोझोआ,
पोरीफेरा, त्यानंतर क्लोरेनट्रेटा किंवा याला ऑरमध्ये निडारिया असतं. ओके, प्लाटी हेल्मिंथिस, ॲस हेल्मिंथिस, ॲनिलिडा, अर्थोपोडा, मोलुस्का, इकाडर्मॅटा आणि हेमिकॉर्डेटा. ठीक आहे, तर हे आपले मित्रांनो आपल्याला डिस्कस करायचे एकूण हे 10 फायला. ठीक आहे, तर हे 10 फायला आपल्याला डिस्कस करायचे आहे आणि नंतर आपल्याला टॉपिक जो आपला कॉर्डेटा तो आपल्याला डिस्कस करायचा. ठीक आहे, तर जाऊया समोर. तर बघा आता आपण डिस्कस करू मित्रांनो कॉर्डेट्स फायलम. ओके, कॉर्डेट्स फायलम. ठीक आहे, तर फर्स्ट बघा कॉर्डेटचा फायलम काय, बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड्स. ठीक आहे, जस्ट मी सांगितलं नॉन कॉर्डेटमध्ये काय असेल, बॉडी इज नॉट सपोर्टेड, पण कॉर्डेटमध्ये काय असेल, बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड्स. ठीक आहे, बॉडी जी आहे ही काय असेल, सपोर्टेड राहणार. त्यानंतर बघा पॅरेंगिल गिल स्प्लिट ऑर लंग्स आर प्रेझेंट. ठीक आहे, लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन्स. यामध्ये पॅरेंगिल गिलची आहे ती काय प्रेझेंट आहे कशाकरता, फॉर देअर रेस्पिरेशन्स. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघूया, नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड. ठीक आहे, नर्व कॉर्ड जी आहे ठीक आहे ही काय प्रेझेंट आहे कुठं, डॉर्सल साईडला. बघा आधी पण प्रेझेंट होती नॉन कॉर्डेटमध्ये, पण त्या ठिकाणी कोणती होती, वेंट्रल साईड. कोणती होती, वेंट्रल साईडला होती. ओके, आणि जे काही हे होतं सॉलिड अँड पिअर होतं त्या ठिकाणी बघा नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड ऑफ बॉडी, इट्स हॉलो. हे काय असेल, हॉलो असेल आणि त्यामध्ये काय असेल, सॉलिड अँड पिअर असेल. काय असेल, सॉलिड अँड पिअर. ओके, तर तुमच्या आय होप तुमच्या डिफरन्स जो आहे हा तुमच्या लक्षात येत असेल. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट डिफरन्स आहे, यावरती पूर्ण आपल्या चॅप्टर समोर डिस्कस करायचा आहे, डिपेंड आहे. ओके, तर हा व्हिडिओ नीट तुम्ही बघा. ठीक आहे, ओके. देन लास्ट बघा त्यामध्ये आपण पाहिलं होतं हार्ट इज प्रेझेंट इन डॉर्सल साईड. तर यामध्ये बघा हार्ट इज प्रेझेंट इन व्हेंट्रल साईड. ठीक आहे, ऑफ द बॉडी. यामध्ये हार्ट जे आहे हे कुठं प्रेझेंट आहे, व्हेंट्रल साईडला प्रेझेंट आहे. तर यामध्येच तुम्हाला मित्रांनो यामध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतं, गिव्ह द डिफरन्स बिटवीनचा. ठीक आहे, डिफरन्स बिटवीनचा. ठीक आहे, यामध्ये काय येऊ शकतं, त्यामध्ये डिफरन्स बिटवीनचा एक क्वेश्चन येऊ शकतं. दुसरा क्वेश्चन या ठिकाणी येऊ शकतं मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा, MCQचा येऊ शकतं त्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर येऊ शकतं त्यामध्ये मॅच द पिअरचा येऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतर ऑड वनचा पण येऊ शकतं. ठीक आहे, असं कुठल्याही पद्धतीचा क्वेश्चन यावरती येण्याचे चान्सेस आहे. तर तुम्ही कुठलाही पद्धतीचा क्वेश्चन येऊ त्यामध्ये तुम्ही याचं ॲन्सर जे आहे डेफिनेटली 101% तुम्ही हे सोडू शकता. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला कम्पेअर लक्षात आला असेल. तुम्ही जेव्हा कम्पेअर करसाल तर तुम्ही एक कम्पॅरिझन जे आहे असं ब्लॉक करून लिहा, एक साईड नॉन कॉर्डेटा आणि एक साईड करा कॉर्डेटा. ठीक आहे, असे पॉईंट करा त्यामध्ये. ठीक आहे, आता बघूया काय म्हणतोय महत्त्वाचं नोटोकॉर्डबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. बघा या ठिकाणी आपण हायलाईट घेऊया. नोटोकॉर्ड इज अ लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड. बघा जे काही नोटोकॉर्ड्स आहे ना, नोटोकॉर्ड जे आहेत ठीक आहे, हे काय एक रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड ऑफ द ॲनिमल. आता डॉर्सल म्हणजे काय, बॅक साईड. ठीक आहे, लक्षात घ्या डॉर्सल साईड म्हणजे कोणते, बॅक साईडला काय असेल, सपोर्टेड असेल. ठीक आहे, ऑफ द ॲनिमल. इट्स कीप नर्व टिश्यू आयसोलेट फ्रॉम द रिमेनिंग बॉडी. तर हा महत्त्वाचा पॉईंट होता. नोटोकॉर्ड्स प्रेझेंट आहे. नोटोकॉर्ड कसं असतं, एक रॉड लाईक असतं आणि नोटोकॉर्डचं जे महत्त्वाचं फंक्शन्स आहे हे काय, टू सपोर्ट. ठीक आहे, काय असेल, टू सपोर्ट बॉडी. ठीक आहे, बॉडीला काय करणं, सपोर्ट होणं. जे तुम्ही ताट राहत आहे कशामुळं, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. आणि ज्या ॲनिमल्समध्ये नोटोकॉर्ड हा प्रेझेंट असतो, ठीक आहे, काय म्हणलं आम्ही, ज्या ॲनिमलमध्ये नोटोकॉर्ड, ठीक आहे, नोटोकॉर्ड काय असतो, प्रेझेंट असतो. ओके, नोटोकॉर्ड काय असतो, प्रेझेंट असतो ना, तर तो ॲनिमल जो आहे हा कोणता असतो, कॉर्डेटामधला येतो. कोणता येतो तो, कॉर्डेटामध्ये येतो. ठीक आहे, लक्षात घ्या. तर हे होतं मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कुठला, कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट्स. ठीक आहे, तर आपल्याला बघा डू यू नोमध्ये काही इम्पॉर्टंट महत्त्वाचं बघा चॅप्टर तुम्ही जर बघितलं तर खूप इम्पॉर्टंट, तुम्हाला खूप अवघड असं वाटेल, एकदम अवघड असं चॅप्टर वाटेल. ठीक आहे, पण चॅप्टर खूप अवघड नाही आहे. तुम्ही व्हिडिओ ज्या येणार आहे सर्व व्यवस्थित बघा, तुम्हाला एकदम सिम्पल पद्धतीनं तुम्ही म्हणसाल या चॅप्टरमध्ये काहीच नाही आहे. ठीक आहे, एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला हा चॅप्टर जो आहे पूर्ण नोट्स जे आहेत पूर्ण चॅप्टरचा उहापोह तुम्हाला मी या ठिकाणी करून देणार आहोत. ठीक आहे, काहीच नाही, तुम्हाला फक्त डायग्रॅम. ठीक आहे, तुम्हाला काय सांगतोय मी, तुम्हाला मी काही डायग्रॅम म्हणा किंवा फ्लो चार्ट्स म्हणा. ठीक आहे, फ्लो चार्ट्स तुम्हाला मी देणार आहोत या चॅप्टरचे पूर्ण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये, परीक्षेमध्ये किंवा
तुम्हाला लक्षात ठेवायला एकदम सोपं जाईल. ठीक आहे. आता या चॅप्टरमध्ये आपण जर काही वर्ड बघितले तर वर्ड खूप डिफिकल्ट आहे. ठीक आहे. तर मित्रांनो डिफिकल्ट वर्ड किंवा स्पेलिंग मिस्टेक मॅटर नाही करत. ठीक आहे. आपल्याला महत्त्वाचं काय, आपल्याला जे काही क्वेश्चन दिला आहे त्या क्वेश्चनला तुम्ही एक्सप्लेन कसं करता. ठीक आहे. आणि लक्षात कसं ठेवता मित्रांनो इम्पॉर्टंट ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर तेच तुम्हाला मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे. तर बघा डुईमध्ये ऑल कॉर्डेट्स ऑफ ॲनिमल्स, पेन चेंज करूया आपण. ऑल कॉर्डेट्स ऑफ ॲनिमल्स आर ग्रुप टुगेदर इन अ सिंगल फायलम अँड नेम ॲज फायलम इज सेम दॅट इज कॉर्डेट. बघा एक महत्त्वाचा पॉईंट दिला काय म्हणतोय, जे ऑल कॉर्डेट ॲनिमल्स आहेत जे ग्रुप टुगेदर असतील एकामध्ये असतील तर ते सर्वच्या सर्व फायलम हे काय असतील एकाच फायलममध्ये असतील, म्हणजे कोणामध्ये ते कॉर्डेटामध्ये असतील. ठीक आहे. दिस कॅन बी डिवायडेड इंटू द सब फायला. आता हा जो कॉर्डेट आहे ना हा सुद्धा काही सब फायलममध्ये डिवाइड आहे. तसे किती आहे इथं, तर एकूण 3 फायलम आहे. ठीक आहे. लक्षात घ्या. नॉन कॉर्डेट एकूण कितीमध्ये आहे, 10मध्ये आहेत. जस्ट मी आत्ता आपण काही थोड्या वेळापूर्वी आपण 10 फायला कोणकोणते ते आपण पाहिले होते. कोणता आहे तर पहिला प्रोटोझोआ, दुसरा पोरिफेरा, तिसरा निडारिया, चौथा प्लाथिहेल्मिंथिस, ओके, पाचवा आस्कहेल्मिंथिस, सहावा ॲनिडा, सातवा अर्थोपोडा, आठवा मोलुस्का, नववा इकॅन्डरमॅटा आणि 10वा कुठला असेल हेमिकॉर्डेटा. ठीक आहे. तर हे आपले 10 काय असतील नॉन कॉर्डेटाचे फायलम असतील. तुमच्या पार्टच लागतील तुमच्या, हे महत्त्वाचे म्हणजे लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. यावरती आपण एक फ्लोचार्ट घेऊया. ठीक आहे. समोर बघणार मी. त्यानंतर हा जो कॉर्डेट आहे तर हा कॉर्डेट फर्दरमध्ये किती आहे 3मध्ये आहेत. पहिला कोणता युरो कॉर्डेटा, दुसरा आहे सेफेलो कॉर्डेटा आणि तिसरा आहे व्हर्टेब्रेटा. ठीक आहे. UCV. ठीक आहे. UCV UCV म्हणजे कोण, युरो कॉर्डेटा, सेफेलो कॉर्डेटा, व्हर्टेब्रेटा. ओके. हे 3 फायलम आहे, सब फायलम आहे कोणाचे तर कॉर्डेटाचे. ठीक आहे. लक्षात घ्या कॉर्डेटाचे 3 फायलम आहेत. किती, कॉर्डेटाचे 3 फायलम आहे कोणकोणते, युरो कॉर्डेटा, सेफेलो कॉर्डेटा आणि व्हर्टेब्रेटा. ठीक आहे. देन हा जो फायलम व्हर्टेब्रेटा आहे हा फर्दर डिवाइड होते 6मध्ये. तर 6 कोणकोणते फायल आहे हे महत्त्वाचे आहे. तर पहिला आहे सायक्लोस्टोमॅटा, क्लास पीसेस, सॉरी हा परत आला आहे क्लास पीसेस, त्यानंतर ॲम्फिबिया, रेप्टेलिया, ॲव्ज आणि मॅमलिया. ठीक आहे. हे तुम्हाला क्लास विचारते किती आहेत तर 6 आहेत, 6. ठीक आहे. 6 किंगडम आहे. ठीक आहे. तर कॉर्डेटा 3मध्ये युरो कॉर्डेटा, सेफेलो कॉर्डेटा, व्हर्टेब्रेटा आणि हा व्हर्टेब्रेटा फर्दर 6मध्ये. कोणता पहिला कोणता आहे त्या ठिकाणी तर पहिला यामध्ये तर सायक्लोस्टोमॅटा, दुसरा पीसेस, तिसरा ॲम्फिबिया, चौथा रेप्टेलिया, पाचवा ॲव्ज आणि 6वा मॅमलिया. ठीक आहे. लक्षात घ्या CPARAM. ठीक आहे. असे लक्षात घ्या मित्रांनो. तर हे फ्लोचार्ट्स कोणकोणते हे आपण समोर त्या ठिकाणी एवढं आपल्याला चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. 1 बाय 1 आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा याने पहिला जो दिला आहे किंगडम ॲनिमिलिया. ठीक आहे. तर किंगडम ॲनिमिलियामध्ये कोणता असेल काय असेल तर ह्या आपण यावरती जास्त लेंदी ठीक आहे लेक्चर न घेता आपण शॉर्टमध्ये ठीक आहे जास्तीत जास्त 10 to 15 मिनिट्समध्ये आपण जे कवर करण्याचा प्रयत्न करूया टॉपिक, जेणेकरून तुम्हाला समजायला जे आहेत हे सोपं जाईल आणि तुमचे बऱ्यापैकी डाऊट्स जे आहेत हे तुमचे काय त्या ठिकाणी क्लिअर होतील. तुम्हाला जर या टॉपिकमध्ये याच्या आधी झालेल्या टॉपिकमध्ये किंवा आधी काही जर डाऊट्स असेल तर नक्की कमेंट्समध्ये कमेंट्स करा. त्या नक्कीच आपण तुम्हाला डाऊट जे आहेत हे क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा कमेंट्स करा. त्यानंतर आपल्याला कन्व्हेन्शन सिस्टम ऑफ ॲनिमल क्लासरूम पाहायचा आहे आणि फर्स्ट पॉईंट आपल्याला म्हणजे क्रायटेरिया काय असेल तो स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी सर्व डिस्कस करणार आहोत.